वापस येईल नाही. एक वेळ या गोष्टीमध्ये जर ते समजून घेतलं तर बघा, हा बाप जिवंत आहे, जिवंत आहे. तोपर्यंत जर आला तर बाप आहे, म्हातारा का व्हायना लटलट हलत आहे, म्हातारा होऊन काठी घेऊन उभा आहे. तू घराचा अधिकारी, सत्ता अजून त्याच्या हातात आहे. मग जर तू वापस आला, बापाला म्हणलं मला घरात घ्या, मला माफ करा, मला नौकर म्हणून ठेवा. हालेलुया. डोलकी घ्या. योग्य मी नाही, योग्य मी नाही पुत्र म्हणाया, चाकर म्हणून मी ठेवा मजला, चाकर म्हणून मी ठेवा पिताजी, चाकर म्हणून मी ठेवा. योग्य मी नाही, हा योग्य मी नाही, पिताजी. काय म्हणतो तो? पिताजी. अरे पिताजी जिंदा आहे, पिताजी जिवंत आहे. म्हातारा झालाय पण तो म्हणतो मी अजून जिवंत आहे. तो म्हणतो चाकर नाही, तुला पुत्रच बनवतो परत. पण तू विचार कर, याने आणखी उशीर केला असता, बाप वारला आणि मग हा वापस आला असता तर कोणाला म्हणला असता चाकर म्हणून ठेवा? पिताजी तर आहेच नाही, पिताजी गेले. मग कोणाकडे जावं लागलं असतं? मोठ्या भावाकडे. तो काय म्हणतो? तो म्हणतो की मला हा मान्यच नाही. तो घरात गेला लहाना म्हणून मोठा बाहेर निघून गेला. तो म्हणतो मला नाही राहायचं त्याच्याबरोबर. देवाच्या प्रिय लोकांनो, एक समय उदया पुत्राला वापस येण्याचा, त्या वेळेच्या आत आला तर भरा, अन्यथा मग घेतला जाणार नाही. मग चान्स नाही, मग संधी नाही सुधारण्याची. हालेलुया. आणि मग हा संदेश नव्हता, प्रभूने मला बोलायला लावलंय. प्रभूने मला प्रेरणा दिली की बोल, या गोष्टींना बोल, प्रभूच्या प्रेमाला मान.